एक वेगळं तुम्ही ऍड केलेलं आहे. तर तुम्हाला ह्या वर्षी एक उत्पादनाच्या स्वरूपात म्हणलं तर एक बदल काय जाणवते? बदल एक 10 टनापर्यंत जास्त वाढेल. किती एकर आहे आपलं हे? 5,000 रुपये क्षेत्र किती येते? 1 एकरामध्ये पण 25-30 टन आवडतं. 25 ते 30 टन निघत. आता तुम्ही जे आता जी माल तुटलेला आहे ती क्षेत्र किती असतं? तेच हातातलं नाही हो का, ते तोडलंय ना त्याच्याकडेच तसलंच आहे. खाली बी 2-3 सगळे हो का, शेज आहे तसलीच आहे. मगाशी मी हातात धरलं होतं त्याच्यापेक्षा 2 मोठा दिला अजून. आहे का? त्या कशी धरा. हो का, हे. कुठलंही बी जरा काय. सांगायचं मग. किती किलो असेल मावशी? पुढं वरती पैकी 5 किलो असेल ना, 5-5.5 तरी. 5 ते 6 किलो आहे का नाही? जी काय असेल ते पण आहे तीच ना. आहे का नाही? भरले एक कलंगड 7 किलो 8 ग्रॅम भरले. गॅस गोगरे सर हा. बघा साईज सगळं 10 गुंठ्यात पण 7 टन माल निघाला म्हणजे माल लई निघाला राहू. दिसाना तोडले आणि फक्त मोठे दिसत नाही. हा हा हा. प्रश्न ते उचलून जा. वर बघा तिथं नाही. त्याला ह्याला जी पावडर आहे ना पावडर वगैरे सर हो लगेच ओळखते ते. किती किलो असेल ही? 7 5च्या पुढेच असेल मी म्हणतो 7 असेल किंवा 8 असेल 5च्या पुढे आहे 100. 7 किलो भर आणि त्याची मोजले ना. होय ना? सगळीकडे एक जबरदस्त आहे. अजून बी रान सगळं घातलेलं. आपल्या बरोबरच कलिंगडच कसं काय बाकीच्यांचं? गेली का नाही मागची अजून? गेली त्यांची येल जवळ गेलं आणि करंगडी तुटून गेली का? आणि जागेवर गेलं बघ. झाकून गेलाय सगळं. वाटत नव्हतं पण एवढा माल जुळून का? बळच भरून आपण गेल्या वेळेस आजची तारीख किती आहे? 25 तारीख. 25/12/2024. 26 तारखेला म्हणजे उद्याच्याला ह्याला महिना महिना होतोय. 29 दिवस झाल्यात म्हणायचं. बरोबर. सेटिंगला आली. चालू आहे सेटिंग. सेटिंगच चालू आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. गोरख बांधास काळे, जिराबस्ती, तालुका कर्जत, जिल्हा अहिलानगर. ओके. तर आता ही जी कलिंगड आहे ही किती दिवसाची लागण आहे आणि किती तारखेला मार्गदर्शन दिलं ह्याचा गोगरे सरांकडे एक पूर्वावस्थेचा व्हिडिओ आहे. हो. बरोबर आहे का नाही? म्हणजे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन तुम्हाला 25 हो. डिसेंबर 2024 ला दिलेलं आहे. हो दिले. आणि आजची तारीख किती आहे? आजची 19 तारीख. 19 जानेवारी 2025. 25. म्हणजे थोडक्यात 25च दिवस झाल्यासारखं आहे. तुम्ही मार्गदर्शन घेऊन 25 दिवस. हो 25. मग मला काय म्हणायचं बघा, तुम्ही तुमचं दरवर्षी जे काय तुमच्या पद्धतीने तुम्ही कलिंगड आणता त्या पद्धतीत फक्त गोगरे सरांनी तुम्हाला वापरा बायोरेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन ऍड करायला सांगितलंय, ड्रिपने सोडायला सांगितलंय आणि स्प्रे दिलेले. ह्याच्या पुढे काय दिलंय का? नाही. त्यांचा असा शब्द आहे का, साहेब आता मी तुम्हाला जर माझं मार्गदर्शन देतोय तर मार्केटमधलं कुठलंही मार्गदर्शन वापरायचं नाही, कुठलंही वॉटर सोल्युबल सोडायचं नाही आणि कुठलाही स्प्रे घ्यायचा नाही आणि मग बघा आमची टेक्नॉलॉजी कसं काय, असा शब्द आहे का चुकीचा? हाही दोन्ही चालू राहण्या म्हणले. हा मग मी तेच म्हणतोय ना तुम्हाला की तुम्हाला ते काय म्हणले की तुमच्या शेड्यूल मध्ये हे ऍड करा. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचं तुमच्या शेड्यूल मध्ये त्या दोन्हीच्या मध्ये ऍडजस्ट केले. हा ऍडजस्ट करून दिलंय साहेबांनी तुम्हाला. म्हणजे तुमचं जे शेड्यूल चालू आहे त्या शेड्यूल मध्ये हे शेड्यूल ऍड करून दिले. मग आता हे ऍड केल्यामुळं तुमच्या बरोबर ज्यांचे काय कलिंगडचे हे प्लॉट आहेत ह्याला कलिंगड, खरबूज, टरबूज बरंच काय काय वेगवेगळे नाव आपण बरेच जण, आता आम्ही तिकडे जळगाव साईडला जातो ह्याला टरबूज म्हणतात, आपल्याकडे कलिंगड, आपल्याकडे कलिंगड मध्ये. आता खरबूज हे पार्ट वेगळा आला. आता ही जे कलिंगडला तुम्ही वापरलेले तुमच्याबरोबर ज्यांनी काय कलिंगड केलेले आहे त्यांच्यातलं ना आपल्यातलं एक वेगळे पण म्हणलं तुम्हाला काय सांगता येईल असं फरक काय वाटतोय? फरक म्हणजे आले की ते स्वतःच मालक म्हणतो तुम्ही काय वापरता थोडं, म्हणजे आमचं चुलत बंधूच आहे. बरोबर. तेच म्हणतो की काय वापरलं फरकच आहे आम्ही ह्याला. मी त्याला सांगितलं की गोगरे साहेबांचं हे औषध आहे. बरोबर. त्यांना दाखवलं, मला काही ते नाव सांगता आलं नाही. असू द्या, असू तुम्ही बाटल्या वगैरे हे वापरले, ह्याचा फरक आहे. रिजल्ट मी तिसऱ्यांदा वापरतोय म्हणलं. तिसऱ्यांदा वापरले आपण. तिसऱ्यांदा सोडलं. हो तिसऱ्यांदा सोडले. फवारणी किती झाल्या? फवारणी एकच झाली, रोवरची एक आणि गुरुथरची एक. एकच. मग मला काय म्हणायचं बघा, तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये तुम्ही ऍड केले
तर तुमचे बंधू तुम्हाला म्हणतात की तुम्ही काय केले, त्यांचं पण कलिंगड असेल ना? हा कलंगडे आहे, 1 एकर कलंगडे आहे. मग तुमचं आणि त्यांचं संघच आहे? त्यांचं 6,000 रुपये आहेत बघा, माझे 5,000 रुपये आहेत. आणि असू दे की, पण तुमचं आणि त्यांचं संघच आहे का मागं पुढे? एक 5 जास्त फरक आहे मागे पुढं. मग त्यांच्या सेटिंगला आणि आपल्या सेटिंगला काय फरक आहे? डबल फरक आहे. डबलनी फरक आहे. कॅमेरा फिरवल्यानंतर आपल्याला ही पाल्यात ही आता फक्त हिरवगार दिसते, हा हिरो यात सगळी कलिंगड पाल्यात झाकलेली, बरोबर आहे का नाही? झाकले का नाही? थोडस उचलून बघा बरं, दावता येते का? हा म्हणजे हा काय नाही, ठेवा, काय नाही, ती दिसते आता कॅमेऱ्यात. म्हणजे आपण जर बारकाईने बघितलं तर इथं हे कलिंगड सेटिंग 3-4 सेटिंग खरं मला सांगतो 15 दिवसाची सेटिंग झाली. एवढं 15 दिवसाची एवढं उचलले. लोक असं चॅट करतात की कसं उचललं एवढं. हा मग तुम्ही सांगत होते की ज्यांना काय थोडस मार्गदर्शक ठेवलेले आहेत इतर कंपनीचे काय, हो तर ते काय मार्गदर्शक तुमच्या ह्या प्लॉटवरती आलते, हो तर ते काय बोलत होते त्यावेळेस आल्यावर? ते म्हणले तुम्ही काय नेमकं वापरताय. तर मग त्यांना सांगितलं का, त्यांना दाखवलं प्रत्यक्ष. म्हणले यात काय थोडा फरक असतो, पण म्हणले ही एकदम मला आम्ही वापरतो ते संत वापरतोय म्हणले. आम्हाला म्हणजे गोगरे साहेबांचं एकदम वाक्य वाटले मग आम्ही वापरतोय म्हणलं. म्हणजे मार्गदर्शन योग्य वाटलं म्हणून तुम्ही कंटिन्यू करताय. हो, पण continue. ते ज्यावेळेस मार्गदर्शक तुमच्याकडे आले, त्यांनी ह्या प्लॉट बद्दल चांगला आलाय म्हणले का चांगला नाही आला म्हणून तुम्हाला विचारलं की तुम्ही काय वापरताय? नाही चांगला आला म्हणून विचारलं त्यांनी की तुम्ही काय अजून काय वापरताय का? म्हणजे ते शेजारी आमच्या चुलत भाजी चालतात ना ते साहेब आल्या म्हणले, इथं आल्या मग चक्कर मारली, म्हणले लयच भारी एकच नंबर आणला. म्हणले काय काय सोडताय तुम्ही? मग त्यांना दाखवले, मग ते सगळं हे औषध सोडले. गोगडे साहेबांचं मार्गदर्शन आहे किंवा आपले काळे एक येईल हे काळे त्यांचे एक मार्गदर्शन म्हणलं आहे. दुकानदाराकडून घेतोय मला ते पण दोन्ही काय पण लागलं? चालले म्हणलं. बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय, तुम्हाला ही जी काय आता सेटिंग झालेली आहे आणि प्लॉट एकदम आपला सुंदर आहे, हो सुंदर. तर तुम्ही हे जे काय वापरा पाऊंडर भरपूर आहे त्याचे, ह्याच्यामुळे पाऊंडर भरपूर आहे, पाऊंडरी भरपूर आहे वापरा सोडले. हो कलिंगडात किती वर्षापासून आहे तुम्ही? आणि ना 1 वर्ष पण 3रा फड आहे माझा. 3रा फड आहे. मग आता 3रा फड आहे, तर आता ही तुम्ही ही जी वापरले, तर ह्याच्या पाठीमागचे जे 2 फड आहेत ही न वापरता आणलेली, ते ह्याच्यासारखे होते का? नाही 3ला वापरले आपण. 3ला पण वापरले म्हणतो घेतोय ना आपण. 3 बी टॉप आहेत म्हणायचं. आता कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगता, जे कलिंगड नवीन करतात? त्यांना सांगितलं मी, ही तुम्ही वापरा, पण त्यांचा धडा चालला नाही ना. धाडा व्हाय नाही. हा म्हणजे ही आता प्रत्यक्ष आता बघितले आता होते ना धडा. परत नाही, विषय असा आहे की धडा हा शब्द आहे ना तुमचा, धडा तोच करू शकतो जो स्वतः कष्ट करतो, खर्च करतो आणि वेळ देतो. तोच धडा करू शकतो. ज्यांनी धडा केलाय त्याचाच धडाकेबाजी रिझल्ट आहे. कारण वापरावर निघाला धडा करावा लागतो. जर धडा नाही केला तर धडा भेटतो वेगळा. मग तो धडा कुठला आहे? आता तुम्ही जे म्हणला ती की धडा असा आहे की माझ्यापासून तुमचं लय चांगलं, तुम्ही काय वापरता, मग आता घ्या तुम्ही धडा. त्याला म्हणली आता परत वापर म्हणली परत त्याला. नाही, मला एक वैयक्तिक म्हणायचं, आता आपण हे व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा ही तो आपला आहे की आपल्या शेतकऱ्याची जिरू नाही म्हणजे काय, शेतकरी कुठला असू द्या, कुठलंही पीक असू द्या, ज्या वेळेस आपला शेतकरी कष्ट करून खर्च करून वेळ देऊन 2 पैसे ज्या वेळेस सगळं अनाठाईन सगळं जे काय म्हणजे माहिती आहे, अनुभव आहे, ते सगळं वापरून ज्या वेळेस प्लॉट आपला उचलत नाही किंवा आपल्यालाच वाटतं की काय प्रॉब्लेम आला गाड्या, त्यावेळेस जे दुःख होतं ते कोणाला सांगायसारखं नसतं. मग हिथं वापरा तुम्हाला काय करतंय की, मला काय म्हणायचं बघा, आज तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर सांगन कुणी बी की प्लॉट 1 नंबर आहे. कारण चेहरा आहे ना शेतकऱ्याचा, कुठला असू द्या शेतकरी, पीक बी कुठला असू द्या, ज्यावेळेस प्लॉट कोचामलेला असतो शेतकरी पण कोचामलेला असतो. बरोबर. हे फक्त जाणकारांना कळतं की ज्यावेळेस प्लॉट चांगला असतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक रहस्य हास्य वेगळं असतं. ऐका, आनंद आहे का, मी काय बोलायची गरज नाही, आनंद वेगळा असतो. ज्यावेळेस प्लॉट बसलेला असतो, कोचामलेला असतो, त्यावेळेस शेतकरी पण कोचामलेला असतो, त्याचा चेहरा पडलेला असतो. ही त्याची उदाहरण आहेत. बरोबर. मग आता ही कळतं कुणाला? जाणकारांना. आता घेतलं आपण. हा, मग आता तुम्ही जे काय कलिंगड मध्ये खूप जुने आहेत, नवीन आहेत, अशा शेतकऱ्यांना ही तुम्ही 3 वेळा घेतलेला अनुभव, हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. का वापरलं पाहिजे? वापरलं रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे, सेटिंग चांगली होती, साईज चांगली होती, साईज पण चांगली होती आणि वजन पण देते आणि प्लॉट प्रॉब्लेम मध्ये येत नाही. सगळ्यात काय म्हणतात म्हणजे खाली बसतो काय प्लॉट, म्हणजे आपला गेल्यापर्यंत बसलेला नाही. हा, म्हणजे 3री वेळ आहे तुमची प्लॉट कार्पेनी वगैरे बसला नाही. आणि इतरांचा हिरवा माल जर राहिला चांगला पाला तरी पण त्याला ह्याला हे करतात. आणि असं जर पाला जर असलं ती माल एकदम ह्याला पाऊंडर चढ. म्हणजे ज्या वेळेस व्हायरस वगैरे येऊन प्लॉट बसतोय त्यावेळेस व्यापारी पण प्लॉटला आपलं 10 चालायचे 7-8 रुपये 6-7 मागणार. हा, आता हिथं आपलं याला चांगलं दिसतंय त्यामुळे व्यापारी जरी आता 1-15 दिवसात ही माल आपला निघन
ते आधी पोसून बघतात, पाऊंडर असली की म्हणतात बोला काय 1-2 रुपये जास्त पण कमी नाही बोलत. आणि ती पावडर आपलं तेच झालं तिथं 19 रुपयाने माल द्यायचा आपल्याला. म्हणजे ह्याच्या अगोदर ती आपल्याकडे व्हिडिओ बी आहे की पाहिला. हा, हा, म्हणजे आहे. टाकता आला नाही आपल्याला, टाकला नाही, नाही टाकलं. पण ती हाय व्हिडिओ आपल्याकडे. पावसाळ्यात होता ती पावसाळा होता ते थोडं पाण्यामुळे माझा हे झालता थोडा. हा हा पण तरी बघा हा. एक सत्य मला दिवस मला लबाड बोलत नाही. तुम्हाला नाही म्हणलं थोडीशी मला माल सेटिंग जरा कमी वाटली, पण तिथून पुढे तुम्ही गेलं का आणि तुमची पण माझी कृपा झाली. माणसं हे बी महाराज भेटले ना, रामेश्वर भेटले. आम्ही निमित्त आहे, असं काही नाही विषय. पण तुमच्या कष्टाला बळ मिळावं त्यासाठीच ही वापराबाहेर नाही चाललेला नाही, खरं सांगन त्यालाच फायदा होते ना. नाही नाही, मला काय म्हणायचं बघा, त्यावेळेस तुमचा शब्द असा होता, साहेब प्लॉट लय चांगला आला, हिरवागार आहे, माझा बसला नाही, प्लॉट मधनं पाणी वाहत होतं, पण मला जरा सेटिंग कमी वाटतं. हो. आणि पाऊस झालता, पावसाळ्यात पावसामुळे- सेटिंग नाही मिळत, हे पावसामुळे आपल्या झाली. सगळ्या शेतकऱ्याला माहिती. नाही नाही, पावसाळ्यात कुठलीही सेटिंग कमीच होईल. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. समाधानी. ओके. कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना साहेबांनी जे अगदी जसं घडलं तसं सांगितलं, हो तर तुम्ही अगदी विचार करायसारखी गोष्ट आहे. वापराबायोनिकनी 34 प्रकारचे कंटेंट बनवलेले आहेत. तुम्ही अगदी 2 डोस जरी आपल्या जमिनीतले गेले, रोहवरचे 2 आणि गुरथरचे 2 आणि रोहवरचे 2 आणि गुरथरचे 2 जरी स्प्रे झाले, हो तरी कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्याचं एकच होऊ शकतं, खर्च कमी आणि उत्पादन जास्त. हो जास्त. हे अनुभवी शेतकरी बोलू शकतो, अनुभव घेऊन. हो नाही तर मी बोललेलं त्याला ज्यांनी वापरला नाही त्याला काही कळणार नाही. नाही कळणार. पण मी म्हणतो ते म्हणते तुम्ही पटवून सांगताय, पण नाही, पटवून सांगायचं नाही आपल्याला काय. नाही, मी प्रत्यक्ष वापरल्यामुळे ती समजा मला वैयक्तिक असं म्हणायचंय, तुम्ही 1 एकराला आमचं गडीभर साईडला सोडून द्या, तुमचा वैयक्तिक खर्च किती होतो आता साधारण निघेपर्यंत अंदाजपत्रच सांगा. आता ह्याच्या पाईपलाईन सहित हे आता. पाईपलाईन नाही, काहीच पकडू नका, ड्रिप पकडू नका, रोप पकडू नका, फक्त खत स्प्रे. तुमचा किती खर्च होतो ह्याला? 50,000 रुपये होईल. 50 होतो. योगा खरं सांगितले 50 होतो, बरोबर आहे नाही? हो 50. मी काय म्हणतो, तुमचा 50,000 रुपये खर्चात आमचं तो थोडं ऍड करा, हो तुमचा खर्च तर मनानेच कमी होणार आहे. हो. मला काय म्हणायचं बघा, तुम्ही कलिंगड निघेपर्यंत पहिल्यापासून शेवटपर्यंत किती स्प्रे घेता? अंदाज म्हणतोय मी, 10 स्प्रे होतात का? 10 पर्यंत होतं. मग आता ही 10 स्प्रेतनं ही जो शेतकरी वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरणार, तुमचे स्प्रे कमी होणार, तुम्हाला खत कमी वापरावं लागणार. 6 मारले ते, जास्त नाही मला मोजून आहे माझ्याकडे, वहिलं डायरेक्ट. नाही मला काय म्हणायचं, हे स्प्रे घेतल्यामुळे कीटकनाशक बुरशीनाशकाचा थोडा फरक बस थोडा का बरा, नाही म्हणजे थोडे म्हणजे त्याला साथ बसते ना ती. म्हणजे समजा दाट फवारायची गरज पडत नाही. हा, हे थोडं चाटलं असलं हा, तर त्याचं औषध जर पाऊस झालं तर थोडाशी रिझल्ट राहते म्हणजे. लगेच भेटतो. आणि हे नाही वापरलं तर त्याचे रिझल्ट लगी भेटत नाहीत, म्हणजे डबल टिबल स्प्रे होतात. ते तुम्हाला नाही म्हणलं येलं चला ना, मग त्याला हे सोडलं की मग तिथून पुढे येलं वाढलं बघा आपलं ते रोहर आणि सिलिकॉन सिलिकॉन सोडलं परत गुरथर सोडलं की पण त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. आता तुम्ही आजळसा बघा म्हणा ह्यात अजून बी आता आणि ह्या मला साईड भरपूर आहे. आम्ही ज्या वेळेस वेळ जर भेटला ना ह्याच्या हार्वेस्टिंगला पण हा, येऊ, त्या जेणेकरून दिवशी काय बोलवणार करायचे तुम्हाला 100%. आपल्याला काय करायचे, जी काय कलिंगड क्षेत्रातले शेतकरी आहेत ना, आज तुम्ही म्हणता 1 एकराला 50,000, 2 महिन्यात जर 50,000 उडीवताय तुम्ही, आणि त्याच्यातले जर थोडक्यात वापराबायोनिककडे तुम्ही थोडंसं अजून वळला, तुमचे पैसे कमी गेले, उत्पादन तुम्ही काढताय त्यापासून जास्त निघालं, आणि आज हे निघालेलं उत्पादन जर ऑर्गॅनिक आपल्या सगळ्या मंडळींना खायला भेटतंय तर ह्याच्यासारखा आनंद नाही. बरोबर कारण आज आपण काय पिकवतो ह्याच्याबद्दल मी बोलायची गरज नाही. बरोबर. काल आपण जळगाव गुजरातमध्ये होतो, तिथले सुद्धा शेतकरी सांगतात, साहेब आम्ही कलिंगड पिकवतोय पण आम्ही घरी खात नाही. इतकी दुर्दैवी गोष्ट आहे की सांगायसारखी सुद्धा नाही. मग आपण काय करतो ही प्रत्येकाच्या जीवाला ओळख आहे. पण जर वापराबायोनिक वापरलं तर तुम्ही घरी बी खाऊ शकता, आणि खाणारी मंडळी पण आपली शुद्ध अन्न खाल्ल्यामुळे दवाखान्यात कोणाला जावं लागणार नाही. तर ह्या वापराबायोनिककडे वळणं गरजेचं आहे, कारण ही उत्पादन वाढवत आहे, उत्पादन खर्च कमी करते. ह्या प्रत्येकाला मी सांगतो हे वापरा तुम्ही. तुम्ही जरी प्रत्येकाला सांगितलं तरी कसं आहे, रिझल्ट घेतला मी नाही, स्वतः तुम्ही जरी रिझल्ट घेतला तरी सगळ्यांना जरी तुम्ही सांगितलं तरी आता मला इथं पलटवली सगळी मला बोलतात, आपल्या तर काय अनुभव नाही, पण ही बैली की म्हणते चला बरं आपली एक चक्कर मारूया. आहे का? म्हणजे काय झालं, अनुभवी तुम्ही झाला, आणि अनुभव कोण दिला? वापराबायोनिक. म्हणजे तुम्हाला देव पण कुठं आलं? मग काय, जर वापराबायोनिक नसतं बघितलं तर तुम्हाला त्यांचे प्लॉट जायचे बघा बारी आली. ती म्हणले ते आमचा बघा वापरा इकडचं काहीतरी. त्याला ही पण नाही बघा काय म्हणते ते नागाळी पण नाही बरोबर कुठं ते पहिली आपला प्लॉट एकदम फ्रेश आहे. हो तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे? ते समाधानी. ओके, दिलेल्या माहितीबद्दल तुमचा आमच्या वापराबायोनिक कडून मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद. हा, जोड लागते जोडले लागते कडक. हा हे आपण प्रत्यक्षच फक्त आपण सांगतो हे झालं एवढंच. हा 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 काय म्हणला साहेब ते? एकदम सेटिंग भारी म्हणलं काय काय वापरलं मला विचारते तुमचं दाखवली का औषध म्हणजे हे औषध सोडले मला काय सांगता येत नाही एवढं. मी वापरले म्हणलं
म्हणजे मार्गदर्शन करणारा कलिंगडातला साहेब तुम्हाला विचारत होता की तुम्ही काय वापरले. हा दुसरं काय वापरता म्हणजे दुसरं साहेब दुसरे आलं तर पण मी आलो तिकडे मग दुसऱ्याची इथं का? पाहण्याचं शेजारी, हा हम्म, शेजारी आलं तर त्याला मी आणलं इकडे आमच्या प्लॉट चला बघायला. हम्म. ती काय म्हणते ते म्हणजे काय काय वापरता नेमकं कुठलं कुठलं मग त्यांना ती दाखवली यादी सगळी. तसं काय विचारलं बरं त्यांनी? मला थोडा फरक वाटला म्हणजे त्या प्लॉटला ह्या प्लॉट म्हणजे जिमनी फरक आहे का काय कशावर फरक आहे म्हणजे काय कळा म्हणजे ही हाल काय म्हणले का? नाही नाही, ही प्लॉट हाल काय म्हणले ती भारी भारी म्हणली भारी आलाय म्हणले. भारी म्हणली चांगलं आहे, म्हणजे दुसरी नाव असतात म्हणजे चांगलं आहे म्हणा. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. गोरख बांधास काळे गाव कंपोस्ट राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. बघा आता तुम्ही ह्या प्लॉट साठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या रामेश्वर गोगरे सरांकडून घेतलेले. तुमची कलिंगड लागून करून एक 10-15 दिवसाचं असेल त्यावेळेस घेतलेले तुझं आणि त्याचं लोकेशन खाली. पण आज आपण इकडे राहिलो कारण तिथं कलिंगडच गेले तुमचं तुटून, तरी पण आपण लोकेशन घेऊ, तुटलेली जागा हे सगळं जाऊ. आणि आज इथं आपण अगदी कॅमेरा खाली घेऊन पण आपण जाऊ कलिंगडची साईज वगैरे कसं आहे आज दिसतंय कसं किती सेटिंग आहे काय. आता आम्हाला आपण एक शेवटचे आता ही व्हिडिओ का काढतोय की सहज आपण याच्यासाठी केला होता खास मग आपण सगळं जे काही कष्ट करणं प्रत्येक शेतकरी प्रत्येक पिकासाठी जो करत असतो तर ती कशासाठी करत असतो की कष्ट आणि खर्च करून वेळ देऊन त्या पिकाला त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा दिवस गोड करावा म्हणजे उत्पादन द्यावं या प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते प्रत्येक पिकाकडून. तसं प्रत्येक शेतकरी कष्टाला आणि खर्चाला कमी पडत नाही पण उत्पादन अपेक्षित निघत नाही. बरोबर आहे का नाही? पण आता तुम्ही तुमच्या पद्धतीत वापरा बायोनिकची पद्धत रामेश्वर गोगरे सरांच्या सांगण्यावरून ऍड केलेली. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही जी काय ही पद्धत कंटिन्यू वापरलेली आहे स्प्रे घेतलेले आहेत तर तुम्हाला दरवर्षी तुम्ही कलिंगड करता आणि ह्या वर्षी एक वेगळं तुम्ही ऍड केलेलं आहे तर तुम्हाला ह्या वर्षी एक उत्पादनाच्या स्वरूपात म्हणलं तर एक बदल काय जाणवते? बदल एक 10 टनापर्यंत जास्त वाढेल. किती एकर आहे आपलं हे? 5,000 रुपये क्षेत्र किती येते? 1 एकरामध्ये पण 25-30 टन आवडतं. 25 ते 30 टन निघत. आता तुम्ही जे आता जी माल तुटलेला आहे ती क्षेत्र किती असं नाही का अंदाज? 10 गुंठ्यात 7 टन. 10 गुंठ्यात 7 टन माल निघालेला आहे. म्हणजे 7-8 टन भरते हा म्हणजे अजून राहिलाय म्हणायचं. अजून बारका माल आहे ना किती पर्यंत राहिलेला? 2 टन भरते. 9 टन म्हणा. हा 10 गुंठे 7 टन. सगळ्या मिळून हा मिळून 7 टन. जी काय असेल पण मला काय म्हणायचं बघा मी काय म्हणतो तुम्हाला 7 टन असो किंवा ती 5 असो किंवा ती भरताना 10 बी बरोबर पण तुमच्या नजरेला आणि आज तुम्हाला जे काही इतरांची सेटिंग आणि तुमच्या सेटिंग म्हटलं काय काय बदल जाणवतो? आता तुमच्या बरोबर जे कलिंगड लावले त्यांना सेटिंग एवढी आहे का? प्रत्येक झाडाला 2 असल्यावर 4-5 पर्यंत जाते. हा हा ह्याला परत झाडा 2-3 असून 4 असून तेवढं वाहिले पोचले पोचलेत साईज चांगली. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालेलं आहे आणि येल टिकणं मर आली नाही अजून. मर आपला आली. लागणीपासून आता किती दिवसाचा प्लॉट आहे? आता 70 दिवस झाले. 70 दिवस झाले म्हणजे 10 दिवस एक्स्ट्रा घेतले 60 दिवसात कलिंगड. नाही आलेलं आहे पण आपलं ते मागं पुढं या पर्यंत झाले नाही या पर्यामुळे होऊ द्या पण आतापर्यंत यायला बसतात का नाही? नाही बसतात. बरोबर आहे का नाही? नाही बसले नाही चांगली गोष्ट आहे पण बसतात ह्या टायमिंगला. हा, बसते येत आहे. बरोबर आहे प्लॉट बसतो. न सोडता बसतात. हा औषध न सोडता बसतात. इतरांच्या प्लॉट मध्ये आजच्या परिस्थितीला कलिंगडाची सेटिंग आणि आपल्या प्लॉट मधली सेटिंग त्यांच्याकडे जास्त आहे का आपल्याकडे कमी आहे? आणि आपल्याला जास्त कटिंग जास्त आहे का नाही? मावशी तुम्हाला काय वाटतंय सांगा बरं? जास्तीच आहे हे बारीक माल आहे का नाही? दर म्हणजे मागच्या वेळेपेक्षा जास्तीच आहे. होय ना? हा. म्हणजे जी सेटिंग पाहिजे ती इथं चांगली झालेली हा. आणि माल सुद्धा आपल्याला एकदम असे भरपूर त्या तरीत दिसतोय. आता आपण कॅमेरा पण काढून धावणार आहे क्वालिटी बाजू माल आणि क्वालिटी बाज आहे. प्रत्येक व्यापारी जर आलं हा. ना माल भारी मग आता माल मार्केट पडल्यामुळे थोडस 9 रुपये खरेदी देतो. हा नाही असू देत मार्केट कोणाच्या हातात नाही पण व्यापारी आल्यावर भारी म्हणतोय ही भारी म्हणणं एवढं सोपं नाही. हो. व्यापाऱ्याचं पहिलं एक काम असतं की भारी न म्हणता काहीतरी चूक काढणं आणि 2 रुपयांनी कमी करणं. ही म्हणजे सगळ्या व्यापाऱ्यांची एक खोड असते की कोणती गेलं की काहीतरी डॅमेज दावायचं आणि मग शेतकरी तिथं थोडासा लवतो आणि ती तसं झालं की मग साहेब मार्केट असं चालू आहे पण आम्ही असं घेऊ कारण ह्या प्रॉब्लेम. यात लंबो नाही चंपो नाही काय नाही डंग पण नाही. लंबू नाही चंबू नाही डंक पण नाही म्हणजे नाही आधी पहिले आपण काय म्हणतात तुमच्याला चंबू आहे त्यात चंबू 2 कॅरेट बिलिंग नाही. हा हा हे महत्वाचं. पहिले फड केलता त्यातलं चंबू त्या माणसांनी पण बाहेर काढलं. डंक मारण्यात आता गाडी भरली त्यात 1 कॅरेट भरली नाही. खराब माल. आता येते गाडी थोडं उशीर झाला सामना झाला असं बरोबर या पर्यंत
तर तुम्ही जे काही कलिंगड मध्ये आहेत जे आता उन्हाळ्याच्या टायमाला आपले शेतकरी कलिंगड लावतात, तर अशा शेतकऱ्यांना तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन जे वापरलेलं आहे, तर त्या कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचं एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल की बाबा हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे, का हे वापरल्यामुळं काय फायदे आहेत, नेमकं तुम्हाला काय वाटतंय? मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो तुम्ही वापरून बघा एकदा. वापरून बघा. हो. मला अनुभव आला 30दा मी वापरलेले हा. म्हणून तुम्ही पण माझ्या हिशोबाने तुम्ही एकदा वापरा हा. आणि तुम्ही त्याच्यापेक्षा 5 टन तो हाणं वाढेल ही 100%. माझी अपेक्षा आहे. हम्म. त्यांना सांगितलं मी. आणि तुम्ही तुमचे जे रेग्युलर आता बघा तुम्ही कलिंगडात खूप दिवसापासून आहेत, तर तुम्ही कलिंगडाला इतरांचे जे कीटकनाशक बुरशीनाशकचे जेवढे स्प्रे होतात तेवढे आपल्याला करावं लागले का आपल्याला जास्त करावं लागले? बरं 4 ते 5 सिरीज आहेत माझ्या कलिंगडाला लागणीपासून कीटकनाशक बुरशीनाशक व्हायरस मध्ये दिसते आणि एक ह्याच्यावर दिसते बघा. पण सगळे मिळून 5 स्प्रे झाले. हो, 5 आणि आपले वापरा बायोऑर्गॅनिकचे किती स्प्रे झाले? 2 झाले. सगळे मिळून 7 स्प्रे झाले. 7 स्प्रे आणि तुमचं जे रेग्युलर चालू आहे वॉटर सोलेबल वगैरे ते चालू आहे. तर तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीने समाधानी? समाधान आहे. ओके. तुम्ही दिलेल्या कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी, टरबूज क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तसं सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि रामेश्वर गोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.